नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, आपल्याकडे मराठीत अनेक म्हणी आहेत. मी ज्या मध्ये मध्ये सांगत असतो. बैल गेला आणि झोपा गेला, वराती मागून घोडे वगैरे. त्याचा अर्थ इतकाच असतो की योग्य वेळी योग्य निर्णय घेतला नाही आणि त्याचे काय असतील ते दुष्परिणाम होऊन गेले की मग तो पवित्रा घेणं किंवा तो निर्णय घेणं निरुपयोगी असतं. योग्य वेळ असते आणि त्या योग्य वेळेला जर तुम्ही तो योग्य निर्णय घेतलात तर पुढे घडणाऱ्या घटना ह्या आमूलाग्र बदलून जातात. आज तुम्ही ज्या विचित्र अवस्थेमध्ये येऊन अडकलेले असतात त्याचं एकमेव कारण असतं की जी योग्य वेळ होती तेव्हा तुम्ही तुमच्या अहंकारामध्ये गुरफटून पडलेले असता. समोरच्याला क्षुल्लक कमजोर समजून तुम्ही त्याने अपेक्षा व्यक्त केल्या, मागण्या केल्या, त्या लाथाडता आणि मग त्याने तुमचा अधिकार, तुमचं वर्चस्व, तुमची निर्णय अधिकार हे सगळंच्या सगळं झुगारून दिलं आणि त्याला पाहिजे ते केलं तर त्यातून त्याच्यावर चालणारा तुमचा अधिकार संपुष्टात येत असतो. आणि म्हणून योग्य वेळी योग्य निर्णय घेणं. वराती मागून घोडं म्हणजे काय असतं? घोड्यावरून त्या नवरदेवाची मिरवणूक काढली जाते आणि त्यासाठी घोडं पाहिजे असतं. पण वरात वेळ निघून गेली, वरात निघून गेली, मग तो गाडीतून जाईल, मोटरसायकलवरून जाईल किंवा चालत जाईल नवरदेव. आणि त्यानंतर तुम्ही घोडं घेऊन आलात, अरे अरे वरातीसाठी घोडा आणलाय, नवरा कुठे आहे? तो उपयोग नसतो. तिकडे तो पोचलेला असतो, लग्न लागून पण झालेलं असतं. कारण लग्न, विवाह यांचे मुहूर्त काढले जातात, वेळ ठरवली जाते आणि ती वेळ पाळणं महत्वाचं असतं. घोडा दुय्यम असतो. घोडा हा त्या वरातीमध्ये एक सजवण्याची वस्तू असते. घोड्याला महत्व नसतं. घोड्यावर बसलेला नवरा लग्न मंडपामध्ये योग्य वेळी पोहोचणं आवश्यक असतं. आणि म्हणून वेळेवर घोडा आला नाही म्हणून मुहूर्त टाळता येत नाही. घोड्याशिवाय सुद्धा वरात जाऊ शकते. हे जर घोड्याच्या लक्षात आलं किंवा घोडेवाल्याच्या लक्षात आलं तर मग पुढची गोष्ट काय तो निरुपयोगी घोडा असा विषय होणार नाही. हे मी आज एवढ्यासाठी सांगतोय की आजकाल आपण राजकारणामध्ये ज्या अनेक घडामोडी बघतो त्या नेत्यांच्या अहंकारातून निर्माण झालेले दुष्परिणाम असतात. वेगवेगळे पक्ष फुटताना, तुटताना किंवा त्यांचे आमदार, खासदार, पदाधिकारी नेत्यांना लाथ मारून किंवा झुगारून दुसऱ्या बाजूला जाताना आपण बघतो. त्याचं एक साधं सोपं कारण असतं की अहंकारात गुरफटलेला नेता हा आपल्या अनुयायांना, आपल्या पाठीराख्यांना आपली ताकद समजत नाही तर आपले गुलाम समजतो. मित्रांनो, पायाचे दगड असतात ना, त्या पायाच्या दगडावर अख्खं मंदिर उभं असतं आणि त्या मंदिरावर कलश असतो. त्या कलशाने कधीही विसरायचं नसतं की भिंतीचे दगड असोत, पायाचे दगड असोत, त्या सगळ्यामुळे आपण कलश आहोत. आपण सर्वात उंच बसलोय कारण आपल्या खाली सगळा भार पेलणारे ते दगड आहेत, चिरे आहेत. जेव्हा नेत्यांना याचा विसर पडतो तेव्हा ते गाढवासारख्या, अहंकाराच्या गाढवासारख्या लाथा झाडायला लागतात आणि आपल्या पायातले दगड किंवा आपल्या भिंतीतले दगड, आपल्या कळसातले दगड उद्ध्वस्त करून टाकतात आणि तो कलश बघता बघता जमिनीवर येऊन आदळतो. हे मी सगळं आज एवढ्यासाठी सांगतोय की सध्या ज्या प्रकारचं राजकारण चालू आहे आणि वेगवेगळे पक्ष फुटताना, तुटताना दिसतात. कालपर्यंत तुमचे निष्ठावंत, तुमच्या इशाऱ्यावर आपलं सर्वस्व पणाला लावणारे तुमचे सहकारी तुम्हाला सोडून जातात. त्याचं कारण तो अहंकार असतो. ते परत परत तुम्हाला समजावत असतात पक्षाचं वाटोळं होतंय, आपल्या पक्षाला भवितव्य राहत नाही.
आणि इतके इशारे देऊन सुद्धा तुम्ही जर आपल्या अहंकारात मशगूल असाल तर त्यांच्या समोर तुम्हाला झुगारण्याखेरीज कुठचाही पर्याय राहत नाही. आज नेमकी ती अवस्था बंगालचे सर्वात मोठे नेते ममता बॅनर्जी यांचे भतीजे वगैरे काय म्हणतात भाईपो अभिषेक बॅनर्जी यांची झालेली आहे. जो माणूस 4 मे नंतर हिम्मत असेल तर देशाचा गृहमंत्री अमित शहानी कोलकात्यात येऊन दाखवावं अशा धमक्या देत होता, त्याला आज उजळ माथ्याने कोलकात्यामध्ये बंगालमध्ये फिरणं अशक्य झालेलं आहे. तोंड लपून कुठे बसावं अशी जागा उरलेली नाही. आणि काल परवा त्याच्या कार्यालयावर बुलडोझर चालवला गेला आणि तिथे अडवायला निषेध करायला पण पक्षाचे तृणमूल काँग्रेस पक्षाचे 4 कार्यकर्ते आले नाहीत. ज्या पक्षाकडे 28 खासदार, राज्यसभेमध्ये 13 खासदार, इतकी मोठी संख्या 80 आमदार इतक्या पडझडीत निवडून आले आणि जे कालपर्यंत 4 मे पर्यंत अभिषेक बॅनर्जीच्या इशाऱ्यावर नाचत होते त्यापैकी कोणही आमदार, खासदार आणि मग त्याच्या खालचे नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, कोणीही फिरकला सुद्धा नाही. आणि एवढं सगळं पक्षासकट राजकारण उद्ध्वस्त झाल्यानंतर, कार्यालय उद्ध्वस्त झाल्यानंतर अभिषेक बॅनर्जीला अक्कल आली आहे. अक्कल आली आहे. आणि आता अभिषेक बॅनर्जी म्हणतो की तुम्हाला वाटत असेल मी 1 तासात राजीनामा देतो. जे तृणमूल काँग्रेस आणि ममता दीदीचं नेतृत्व सोडून गेले अशा लोकांनी परत मागे यावं, परत पक्षात यावं. कालपर्यंत ज्यांना गद्दार 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 म्हणून झिणवलं जात होतं त्यांनाच अभिषेक बॅनर्जी, जो कालपर्यंत त्याच गद्दारांच्या डोक्यावर मिरे वाटत होता, त्यांनी लाथाडल्यानंतर अभिषेक बॅनर्जी म्हणतो बाबांनो परत या, तुम्ही पक्षात या, पक्ष तुम्ही चालवा, मी पाहिजे तर बाजूला होतो. पण ही अक्कल 2.5 महिने आधी, 2 महिने आधी, 4 महिने आधी का सुचली नव्हती? सोडून गेलेल्यांच्या तक्रारी काय होत्या? ममता बॅनर्जींची भेट मिळत नाही. ममता बॅनर्जींची भेट घ्यायला गेली की एखादी गोष्ट असेल ते सांगतात अभिषेकला भेटा. आणि अभिषेक बॅनर्जी 4-4 महिने तुमच्या पत्राची, फोनची दखल सुद्धा घेत नाही. किती अहंकार होता बघा. हे सगळे छू म्हटल्यावर सुटणारे कुत्रे आहेत. या पलीकडे त्या खासदारांची, आमदारांची काडी मात्र लायकी नाही. अशा भूमिकेत अभिषेक बॅनर्जी वागत होता आणि त्याचे परिणाम आपण बघतोय. बाहेर पडलेला प्रत्येक जण एकच गोष्ट सांगतो, आमचा जितका राग ममता दीदीवर नाही तितका अभिषेक बॅनर्जीवर आहे. अभिषेक बॅनर्जींनी ममता दीदींनी योग्य वेळेला अभिषेक बॅनर्जीला बाजूला केला असता तर आम्हाला पक्ष सोडायची वेळ आली नसती. हे त्यापैकी प्रत्येक जण सांगतो ज्याने तृणमूल काँग्रेस गेल्या 2-3 महिन्यात सोडलेली आहे. अगदी सुरुवातीपासून ऋतुपर्णा बॅनर्जी, ज्याच्या नेतृत्वाखाली आज बंगालमधल्या आमदारांचा गट वेगळा झालाय आणि त्यालाच अधिकृत तृणमूल काँग्रेस पक्ष म्हणून मान्यता सुद्धा मिळाल्यासारखं झालेलं आहे. ज्यांनी तृणमूल काँग्रेस पक्षाचं कार्यालय सुद्धा ताब्यात घेतले आणि ममता दीदींना त्याविरुद्ध कोर्टात देखील न्याय मिळणं अशक्य झाले. त्या ऋतुपर्णा बॅनर्जीने काय सांगितलं? हेच सांगितलं होतं ना सुरुवातीला, आमची तक्रार अभिषेक बॅनर्जी बद्दल आहे. आज सुद्धा आम्ही वेगळे झालो असलो तरी आमची मार्गदर्शक ममता दीदी आहे असं आम्ही मानतो. हे ऋतुपर्णा बॅनर्जीने अगदी सुरुवातीपासून सांगितलं होतं. आहे ना. हीच गोष्ट शिंदे गटातले दीपक केसरकर यांनी गुवाहाटीहून सांगितली होती. पण उद्धव ठाकरे ऐकू तरी शकले का? उद्धव ठाकरे यांच्या भोवती जी चंडाळ चौकडी आहे त्यापैकी कोणी ती ऐकली आणि समजून घेण्याचा प्रयत्न केला का?
अगदी पहिल्यांदा एकनाथ शिंदे गुवाहाटीला पोहोचले होते, त्यानंतर त्यांनी आपला पहिला प्रवक्ता म्हणून दीपक केसरकर यांच्या नावाची घोषणा केली होती. आणि मला अजून आठवतं, त्यावेळेला पत्रकारांशी बोलताना किंवा सोशल मीडियावर आपल्या पक्षाची गटाची भूमिका मांडताना दीपक केसरकर यांनी साफ सांगितलं होतं, आम्हाला ठाकरे परिवाराबद्दल एकही अपशब्द बोलायचा नाहीये. आम्ही ठाकरे परिवार मातोश्री यांच्या विरुद्ध चकार शब्द बोलणार नाही. आज 4 वर्षानंतर काय परिस्थिती आहे? शिंदे सेनेतला कोणही एक सामान्य पदाधिकारी सुद्धा ज्या प्रकारे मातोश्री आणि ठाकरे परिवारावर शिंतोडे उडवतो, ती वेळ आली असती का? जी सभ्यता दीपक केसरकर किंवा एकनाथ शिंदे यांनी आरंभापासून दाखवली, ती जर उद्धव ठाकरे आणि त्यांचे भडभुंजे लोक समजून घेऊ शकले असते, तर आज ठाकरे परिवाराची आणि मातोश्रीची इतकी बेआबरू त्यांच्याच कालच्या सहकाऱ्यांकडून झाली नसती. पण अहंकार ही गोष्ट अशी असते की ती तुम्हाला योग्य वेळेला योग्य निर्णय घेऊ देत नाही, योग्य वेळेला सत्य बघू देत नाही. दिसत असेल तर त्याच्या समोर पडदे लावून टाकतं. शिंदे स्टाईल काय? शिंदे स्टाईल काय? मी जे शीर्षकामध्ये म्हटले, अभिषेक बॅनर्जीने शिंदे स्टाईलने गद्दारांना आव्हान दिलं. शिंदे हेच गद्दार आहेत. ठाकरेंच्या मते, ठाकरे परिवाराच्या मते शिंदे हा गद्दार आहे आणि त्याच्याबरोबर जो जो जाईल तो तो गद्दार आहे. तृणमूल काँग्रेसच्या बाबतीत जे सोडून गेले ते गद्दार आहेत. पण त्यांनी परत यावं ही अभिषेक बॅनर्जीची अगतिक होऊन केलेली विनंती आहे. पण भाषा शिंदेची. मला आठवतं ज्यावेळेला 20 जूनला हे लोक निघाले, सुरत मार्गे गुवाहाटीला पोहोचले, त्यानंतर पहिल्यांदा जाहीरपणे एकनाथ शिंदे यांनी जी भूमिका मांडली होती, तीच भूमिका आज पक्ष अखंड एकजूट राहावा म्हणून अभिषेक बॅनर्जी करतोय. आठवा, तुम्हाला त्याचे व्हिडिओ सापडतील. एकनाथ शिंदेनी त्यावेळेला साफ गुवाहाटीहून एक गोष्ट सांगितली होती की आम्हाला काँग्रेस बरोबर राहायचं नाहीये. शिवसेना काँग्रेस बरोबर राहणं हा शिवसेनेचे संस्थापक शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची पायमल्ली आहे. तेव्हा उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं, काँग्रेसची साथ सोडावी. आम्ही परत येतो, आमची दुसरी कुठलीही मागणी नाही. आठवतं मित्रांनो? उद्धव ठाकरे तेव्हा मुख्यमंत्री होते आणि मुख्यमंत्री म्हणून त्यांनी महाविकास आघाडीतून बाहेर पडावं हीच अपेक्षा व्यक्त केली होती. आणि तेव्हापर्यंत ओपनली आपण भाजप बरोबर जातोय हे सुद्धा एकनाथ शिंदे बोललेले नव्हते. जगाला कळत होतं यांना भाजपची फूस आहे. पण एकनाथ शिंदेनी चुकूनही असा शब्द वापरला नव्हता की आम्ही शिवसेनेतून बाहेर पडतोय, आम्ही उद्धव ठाकरेंना झुगारले, उद्धव ठाकरेंचं नेतृत्व आम्हाला मान्य नाही, असा एकही शब्द त्या काळात, त्या पहिल्या आठवड्याभरात एकनाथ शिंदे यांनी उच्चारलेला नव्हता. आम्हाला कुठलंही पद, कुठलाही अधिकार काही नकोय, आम्हाला काँग्रेस बरोबर शिवसेना नकोय, ही एक अट होती. तुम्ही महाविकास आघाडीतून उद्धव ठाकरेंनी बाहेर पडावं, अधिकृतरित्या शिवसेना महाविकास आघाडीतून बाहेर पडावी. आम्ही निमूटपणे परत मुंबईत येऊन दाखल होतो आणि शिवसैनिक म्हणून तुमच्या आदेशानुसार काम करायला तयार आहोत, ही एकनाथ शिंदेची भूमिका होती. शिवसेना फोडायची नव्हती, शिवसेना अखंड ठेवूया. नेमकं तेच आज अभिषेक बॅनर्जी म्हणतोय की तृणमूल काँग्रेस अखंड एकजूट राहावी ममता दिदींच्या नेतृत्वाखाली. त्यासाठी सगळ्या गद्दारांनी, पक्ष सोडलेल्यांनी परत यावं. मी पाहिजे तर सरचिटणीस पद वगैरे काय माझी पदं आहेत सगळी, मी स्वतः तृणमूल काँग्रेसमधून बाहेर पडतो, माझ्या सगळ्या पदांचा राजीनामा देतो. एकनाथ शिंदे यांनी 4 वर्षापूर्वी घातलेली अट आणि आज
अभिषेक बॅनर्जीने तृणमूल काँग्रेस वाचवण्यासाठी घेतलेला पवित्रा किंवा दिलेली ऑफर ह्याच्यामध्ये साम्य दिसतंय तुम्हाला? पण मला वाटत नाही की अभिषेक बॅनर्जी खरोखरच राजीनामा देईल. अजूनही तो अहंकारात आहे. असतं तर त्यांनी विनाविलंब बघा मी राजीनामा दिला, मी पक्षातून बाहेर पडलो, या चला तुम्ही म्हणाल आपलं ममता दिदीच्या नेतृत्वाखाली परत अखंड तृणमूल काँग्रेस चालवा, आणि मी राजीनामा दिलेला आहे, देईन वगैरे नाही. याला म्हणतात शिंदे स्टाईल. तो विषय साफ होता. उद्धव ठाकरे अहंकाराच्या भ्रमातून बाहेर पडा, तुम्ही निर्णय घाल आणि आम्ही फरफटत येऊ नाही चालणार. पक्ष हे सामूहिक काम आहे, टीम वर्क आहे. तुमच्यासाठी आम्ही फरफटत जाणार नाही, शिवसेना फरफटत जाणार नाही. किंवा अखंड शिवसेना ठेवायची असेल तर काँग्रेसची राष्ट्रवादीची साथ सोडा, आम्ही पद सोडतो, आम्हाला काही नकोय, आहे ना सारखं. पण ते म्हणतात ना, बैल गेला आणि झोपा गेला. शिवसेनेचे 2 तुकडे पडले. अभिषेक बॅनर्जीमुळे तृणमूल काँग्रेस मातीमोल झाली. मित्रांनो, थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.